महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। कोणत्याही समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये यासाठी आदिवासींचा वैजापूर उपविभागीय कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा। शासनाने आदिवासींच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्रात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले। देशातील तमाम प्रेक्षकांना इंडिया स्टार न्यूज लाईव्हच्या वतीने नमस्कार। मी मुख्य संपादक ॲडव्होकेट अनिल कुमार बागुल। आज आपल्या विशेष मुलाखतीमध्ये गोरगरीब आदिवासी समाजाचा बुलंद आवाज ढवळे साहेब आज आपल्या सोबत आहे। आज आरक्षण बचाव मोर्चाच्या अनुषंगाने त्यांनी एक एल्गार पुकारलेला आहे, न्यायाची भाषा केलेली आहे, त्यांची मागणी ही संविधानिक आहे असे आज या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ढवळे साहेब नमस्कार। आज आरक्षण बचाव मोर्चाच्या निमित्ताने आपल्याला संविधानिक मागणी म्हणून आपलं नेमकं आजचं म्हणणं कसं आहे की कोणता वर्ग आदिवासी समुदायामध्ये येतो आणि किंवा त्यांची मागणी आहे की आम्हाला धडधड तुम्ही आदिवासी समुदायामध्ये टाका, जी ज्यांची गैर संविधानिक मागणी आहे। असं ज्यावेळेस आपण कायदा वाचतो, संविधान वाचतो, असं त्यावेळेस आपल्याला समजतं। या अनुषंगाने आपल्याला काय सविस्तरपणे सांगावं वाटतं? असं आहे की गेली काही दिवसापूर्वी म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटची शिफारस लागू केली, तेव्हापासून खरं तर महाराष्ट्रात एक सामाजिक सलोखा बिघडल्याचं वातावरण आहे। आणि मग तो समाज आदिवासीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आणि अतिशय असंविधानिक आधार घेऊन, त्याचे कसले पुरावे नाहीत किंवा कसलाही आधार नाही, असा आधार घेऊन सरकारलाही मिठीच धरतो आहे, आदिवासी समाजालाही चिंतेत पाडतो आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं या संबंधामध्ये प्रबोधन झालं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की आदिवासीच्या एसी आणि एसटी हे जे रिझर्वेशन आहे हे भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हापासूनच देशभरातल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्या जाती निश्चित केलेल्या, म्हणजे 1950